पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी सज्ज झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यासाठी राज्यभरातून पोलीस यंत्रणा दाखल झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव हे सोलापुरात दाखल झाले असून पोलीस यंत्रणेकडून पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांचं आगमन बुधवारी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी 11:15 वाजता त्यांचं होम मैदानावर आगमन होईल आणि दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनं ते हेलिकॉप्टरनं रवाना होतील। सोलापुरात आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथम महापौर बंगला या ठिकाणी जातील। यानंतर रामलाल चौक, सरस्वती चौक मार्गे ते थेट पार्क मैदानावर दाखल होतील। इथं ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत। दरम्यान बाहेरून पदाधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी संगमेश्वर कॉलेज येथील मैदान, होमगार्ड मैदान, संभाजीराव प्रशाला येथील मैदान उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी अस्मिता विजन न्यूज चॅनलशी बोलताना दिली। व्हीव्हीआयपी यांचे सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिसांनी सुरक्षिततेच्या ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत। गर्दीचे नियंत्रण, गर्दीची सुरक्षा, नागरिकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्रास होणार नाही याची दक्षता आणि त्याचबरोबर येणारे माननीय व्हीव्हीआयपी, व्हीआयपी, इतर मंत्री महोदय यांच्या दौऱ्यामध्येही कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, अडथळा येणार नाही आणि हा दौरा अत्यंत निर्विघ्नपणे पार पाडेल यासाठी आम्ही सर्व यंत्रणा सज्ज केलेली आहे। सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि मला असा विश्वास आहे की हा दौरा अत्यंत शांततेत पार पडेल। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकंदरीत सभेच्या बंदोबस्तासाठी म्हणून 2000 पोलीस तर 250 पोलीस अधिकारी यांची करडी नजर बंदोबस्ताच्या ठिकाणी असेल।